तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7 जुलै 2024 म्हणजे रविवारी अमरावती जिल्ह्याचा जो पोलीस भरतीचा पेपर झाला त्यामधील गणिताच्या भागाचं विश्लेषण पाहणार आहोत। जर तुमचा येणाऱ्या पुढील दिवसामध्ये पोलीस भरतीचा पेपर असेल आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच तुम्हाला त्याची मदत होईल। बघा, प्रश्न क्रमांक 3 पासून गणिताचे प्रश्न सुरू झालेले आहेत। प्रश्न क्रमांक 3 आपण बघूया। प्रश्न क्रमांक 3 सांगतो बघा, डॅश 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 चे 16% बरोबर 88। तर या ठिकाणी कोणती संख्या येईल? एकदम सोपा आहे बघा। या ठिकाणी संख्या दिली म्हटल्यानंतर ते आपण x मानू, संख्या दिली नसल्यावर x मानू। चे म्हटल्यानंतर गुणाकार आणि 16% म्हणजे 16 भागिले 100 म्हणजे बघा x चे 16 भागिले x चे 16% बरोबर 88। x चे 16% म्हणजे बघा x गुणिले 16 भागिले 100 बरोबर 88। तर हा x आपल्याला काढायचा आहे। मग सोपं आहे, काय करूया बघा, x तसाच ठेवूया। हा 100 88 सोबत पलीकडे गेला, गुणिले झालं वरती आणि भागिले 16 आला। मग बघा x बरोबर 88 एका 88, त्याच्यावरती 2 शून्य आणि भागिले 16। मग 16च्या पाड्यात जर 88 चा विचार केला तर बघा 16 5 80 होतात। खाली उरले 88 मधून 80 गेल्यानंतर 8, त्याच्यावरती हा 0 म्हणजे 16 5 80, हा 0 गेला आणि हा 0 वरती म्हणजे 550 या ठिकाणी असतील। म्हणजे 550 या प्रश्नाचं उत्तर होतं, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर होतं। क्रमांक 4 बघा, या ठिकाणी सांगितलंय एक सायकल 1960 रुपयांमध्ये विकत घेऊन 1862 रुपयास विकली तर किती टक्के नुकसान होईल? आपल्याला टक्केवारीमध्ये नुकसान म्हणजे तोटा काढायचा आहे। आता सर्वात आधी आपण टक्केवारीमध्ये काढण्याआधी पैशामध्ये काढूया। आता तोटा काढायचा असू दे नाही तर नफा, मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची। मग अगोदर तोटा काढण्यासाठी बघा 1960 मधून 1862 वजा करूया। बघा शून्यातून 2 जात नाही, मग अलीकडून हातचा घेऊया। 6 तून 6 वजा होणार म्हणजे इकडून हातचा घ्यावा लागणार। या ठिकाणी 8, त्यानंतर बघा या ठिकाणी 16, 16तून तिकडे गेला, या ठिकाणी राहिला 15, या ठिकाणी 1 गेला 10, 10तून 2 गेला बघा 8, 15तून 6 गेला 9, 8तून 8 0 आणि 1तून 1 0 म्हणजे 98 रुपयाचा तोटा झालाय। 98 रुपयाचा तोटा आपल्याला टक्केवारीमध्ये काढायचा। आता बघा एक ट्रिक आपण या ठिकाणी अप्लाय करूया। 1960 म्हणजे संपूर्ण रक्कम आहे, म्हणजे 1960 बरोबर जर आपण 100% रक्कम मानली तर 98 रुपये म्हणजे किती टक्के रक्कम असेल हे काढूया। मग तिरकस गुणाकार करूया बघा, x इकडं बरोबर 100 वरती, त्याच्यासोबत गुणिले 98 आणि भागिले हा 1960 खाली गेला। बघा 1 0 1 0 कट, त्यानंतर x बरोबर बघा या ठिकाणी करूया म्हणजे तुम्हाला दिसेल 98 एका 98 आणि त्याच्यावरती हा 0 आणि भागिले हा 196। मग 196च्या पाड्यामध्ये जर विचार केला तर 5 नंबरला 98 आहे, म्हणजे 5%चा तोटा झाला, म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं उत्तर होतं। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 5 बघा। या ठिकाणी सांगितलंय 1 मीटर बरोबर किती मिलीमीटर असं विचारलंय। आता जर विचार केला तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतंय आणि 100 सेंटीमीटर बरोबर 1000 मिलीमीटर असतंय, मिलीमीटर। मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर 1000 मिलीमीटर, तर 1 मीटर बरोबर बघा 1000 मिलीमीटर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 6 बघा। विचारलंय 6010 वजा 6000 भागिले 10 बरोबर किती? बघा या ठिकाणी जो भागाकार आहे प्रश्नपत्रिकेमध्ये त्या ठिकाणी प्लस असं दिसतंय, पण तो भागाकार आहे। करायचं काय बघा, 6010 मधून 6000 वजा करायचे आणि भागिले 10। आता जर बॉडमासचा विचार केला तर बॉडमासमध्ये 1 नंबर भागाकाराची क्रिया येते, कंसानंतर भागाकार। मग या ठिकाणी भागाकार आहे तो आधी करावा लागेल, याची व्यवस्थित मांडणी करूया बघा। 6010 वजा 6000 आणि भागिले याच्या भागिले 10, मग 1 0 1 0 कट, म्हणजे 6010 वजा 600 आपल्याला करायचंय। मग 6010 मधून 600 गेले तर या ठिकाणी करूया बघा किती येतंय। 6010 मधून जर 600 गेले तर 0 0 1 1, 0तून 6 जात नाही, या ठिकाणी हातचा घेऊ। या ठिकाणी 5, या ठिकाणी 10, 10तून 6 गेले बघा किती येतात 4, या ठिकाणी 5 म्हणजे 5410 याचं उत्तर होतं, म्हणजे पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर होतं। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 18 बघा। या ठिकाणी सांगितलंय 74,844 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 54 गुणिले 63 आणि या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची। बघा जर व्यवस्थित विचार केला, याचा जर गुणाकार आपण केला तर तो बघा 3402च्या दरम्यान येतो। मी करून दाखवतो बघा। 54 गुणिले 63 करूया बघा, 3 चौक 12, हातचा आला 1, 3 5 15 आणि 1 किती होतो बघा 16, या ठिकाणी 0, 6 चौक 24, हातचे आले 2, 6 5 30 आणि 2 32, 2 6 4 10, हातचा आले 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 3, 3402 येतो। आणि या ठिकाणी प्लसचं चिन्ह दिलंय बघा। हा जर 74,844 आपण पलीकडे घेऊन गेलो तर तो मायनस होणार, पण मायनस केलं तर 71,000च्या दरम्यान उत्तर येतं, जे याच्यामध्ये नाही। 71,000 दरम्यान काहीतरी उत्तर येतं, जे पर्यायामध्ये नाहीये। मग लॉजिक या ठिकाणी काय लावलंय बघा, हा जो गुणाकार आलाय 3402 त्याने या संख्येला भागलंय बघा। 74,844 या संख्येला भागलंय 3402 ने,
म्हणजेच बघा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची तुम्हाला संख्या भेटते 3402 जर याला भागलं तर बघा 22 नंबरचा भाग जातो, म्हणजे 22 हे या प्रश्नाचं उत्तर होतं, म्हणजे पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर होतं। विद्यार्थी मित्रांनो, आता बघा प्रश्न क्रमांक 19 ज्याचे पर्याय मी या ठिकाणी लिहिलेत आणि तुम्हाला बघा स्क्रीनवरती प्रश्न दिसत असेल, तो मी तुमच्यासाठी वाचतो बघा। असं सांगितलं एका शेतकऱ्याजवळ काही कोंबड्या व शेळ्या आहेत, कोंबड्या व शेळ्यांची एकूण पायांची संख्या 640, बघा पायांची संख्या सांगितली, पायांची संख्या 640 आणि त्यानंतर सांगितलं बघा डोक्यांची संख्या, डोक्यांची संख्या जी सांगितली बघा 240 आपल्याला विचारलंय बघा, तर त्यापैकी कोंबड्यांची संख्या किती? पायांची संख्या 640, डोक्यांची संख्या 240, दोन प्राणी त्या ठिकाणी आहेत, कोंबडी व बकरे। मग आता जर विचार केला तर बघा एकूण पायांची संख्या 640 आहे आणि किती प्राणी आहेत ते 2, जर 2 ने याला भाग दिला तर बघा बे एक बे बेत्रिक 6, बे दुनी 4 शून्याशी 0, म्हणजे एकूण पायांची संख्या म्हणजे 320 ही एकूण प्राण्यांची संख्या येते जर 2 ने भागलं तर। मग एकूण प्राण्यांची संख्या 320 आहे, मग 320 मधून जर सर्व प्राणी जे 240 डोके आहेत ते जर वजा केले, वजा 240, तर बघा आपल्याला 80 भेटतं। म्हणजे 80 ही डोक्यांची संख्या कुणाची आहे? ज्यांचे पाय अधिक असतील आणि पाय दोघांपैकी कुणाचे अधिक असतील, कोंबडे का बकरे? तर बकऱ्याचे, म्हणजे ही 80 संख्या बकऱ्यांची झाली। जर बकऱ्यांची संख्या बघा 80 झाली तर आपल्याला कोंबड्यांची संख्या विचारली, मग एकूण 240 डोक्यांपैकी 80 वजा करा, मग 240 पैकी 80 गेले तर किती उरतात बघा, खाली उरतात 160, म्हणजे 160 ही कोंबड्यांची संख्या असेल। मग पर्यायामध्ये 160 4 नंबरला दिसतो, म्हणजे पर्याय क्रमांक ड हे त्याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 20 ज्याचे पर्याय मी या ठिकाणी लिहिलेत आणि प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल बघा। प्रश्न काय मी तो वाचतो। एका व्यक्तीजवळ 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांची एकूण किंमत 1575 रुपये आहे, तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे, तर त्याचे जवळ एकूण किती नोटा आहेत? आता लक्षात ठेवा 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या आणि 20 रुपयाच्या नोटा समान आहेत। समान म्हटल्यानंतर बघा समानपट x मानूया, बरोबर, मग समानपट x मानूया म्हटल्यानंतर बघा आणि एकूण संख्या नोटांची किती सांगितली बघा 1575 रुपये। यांची ऍडिशन करूया बघा, 5x या 5च्या नोटा, 10x 10च्या नोटा, 20x 20च्या नोटा आणि एकूण नोटांची बघा जर रक्कम घेतली तर 1575 रुपये येते। मग आपल्याला काय काढायचंय बघा, तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत, मग एक साधी काढूया, मग एकूण नोटा येतील बघा 5 आणि 10 15, 15 आणि 20 किती येतात 35, 35x बरोबर 1575, त्यानंतर x बरोबर 1575 भागिले 35, मग जर विचार केला तर बघा 35च्या पाड्यात 1575 किती नंबरला आहे, तर करूया बघा भागाकार, 1575 भागिले 35 तर 45 येते, म्हणजे बघा x बरोबर 45, म्हणजे x किती आहे 45। आपल्याला काय विचारले बघा एकूण नोटांची संख्या किती, आता फक्त x 45 आलाय, म्हणजे 5च्या नोटांची संख्या 45, 10च्या नोटांची संख्या देखील 45 आणि 20च्या नोटांची संख्या देखील 45, या तिघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला उत्तर भेटणार। तिघांची ऍडिशन केली तर बघा 135 हे उत्तर भेटतं, म्हणजे पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर असेल। मित्रांनो, आता बघूया प्रश्न क्रमांक 21 बघा, या ठिकाणी सांगितलंय खालील संख्यांची सरासरी किती? एकदम सोपा प्रश्न आहे बघा। सरासरी म्हणजे सर्वांनाच येतं, जेवढ्या संख्या दिल्या त्या सर्वांची बेरीज भागिले जितक्या संख्या आहे ते करायचं। मग बघा 1 2 3 4 5 6 या सर्वांची ऍडिशन करूया आपण, त्यानंतर बघा भागिले किती करूया 6 करूया। जर तुम्ही व्यवस्थित यांची बेरीज केली तर बघा 408 येते, त्यानंतर भागिले 6 या सर्वांची जर बेरीज केली तर 408 येते आणि भागिले 6, 6 ने जर 408 ला भाग दिला तर बघा 6 7 36, खाली उरले 4, 4 वरती 8, 6 8 48, म्हणजे 68 ही सर्व संख्यांची सरासरी असेल, म्हणजे पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 22 बघा। सांगितलंय एका संख्येला 4 ने भागले असता ती संख्या 21 ने कमी होते, तर ती संख्या कोणती? ती संख्या आपल्याला शोधायची बघा। अशा प्रकारचे प्रश्न मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये अनेक मोठ्या प्रमाणात घेतलेत बघा। काय सांगितलंय एका संख्येला, ती संख्या आपल्याला माहित नाही, ती संख्या x मानू, एका संख्येला म्हटल्यानंतर ती माहित नाही x मानली, एका संख्येला 4 ने भागले, 4 ने भागले असता ती संख्या म्हणजे बरोबर 21 ने कमी होते, हीच संख्या x नावाची 21 ने कमी होते, तर ती संख्या शोधायची। एकदम सोपं आहे बघा, x तसंच ठेवू, बरोबर 4 पलीकडे गुणिले जाईल, 4 × x 4x, 4 गुणिले 21 बघा 4 1 4, त्यानंतर 4 2 8, बघा 4चा 1 चा गुणाकार 4x, 21चा 4 चा गुणाकार 84, मग बघा 84 वजा इकडे आणू तो प्लस होईल, 4x तसंच ठेवूया आणि हा x तिकडे आता मायनस होईल, मग 4 मधून x गेला बघा 3x बरोबर 84, बघा उत्तर आले 84 बरोबर 3x। आपल्याला x काढायचा आहे, मग 3 इकडे भागिलेला आणूया, 84 भागिले 3 बरोबर x, मग 3च्या पाड्यात 84 बघा 3 1 3, 3 2 6, उरले खाली 2, 2 वरती 4, 3 8 24, म्हणजे 28 ही ती संख्या होती, म्हणजे पर्याय क्रमांक क हे त्याचं उत्तर होतं।
विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रश्न क्रमांक 23. बघा या ठिकाणी मी पर्याय लिहिलेत आणि प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. बघा प्रश्न असा आहे, ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% ने कमी आहे, तर बी चे उत्पन्न ए च्या उत्पन्नाच्या किती टक्के जास्त आहे. लक्षात ठेवा, सेम अशाच प्रकारचा प्रश्न मी सोडून दिला होता. करायचं काय बघा, पहिल्या ओळीमध्ये व्यवस्थित वाचायचंय. ए या व्यक्तीचे उत्पन्न बी या व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा 50% ने कमी आहे. या ठिकाणी समजतं कमी किंवा जास्त. जर कमी असेल तर वजाबाकी करायची, जास्त असेल तर प्लस करायचंय. करायचं काय बघा, 100 वरती घ्यायचा आहे, खाली 100 घ्यायचा आहे. आता किती टक्केने कमी आहे सांगितलं बघा, तर 50 म्हणजे वरती गुणिले 50 आणि खाली वजा 50. आणि जर अधिक असतं तर बघा, वरती जितका अधिक आहे तितकं आणि खाली बघा प्लस अधिक केलं असतं. मग आपलं उत्तर येऊन जाईल बघा 100 गुणिले 50 तसाच भागिले 100 मधून 50 गेले 50. बघा 50 ला 50 कट झाले म्हणजे 100% हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे पर्याय क्रमांक क हे त्याचं उत्तर असेल. अशा प्रकारे आपण 7 जुलै रोजी जो पेपर झाला अमरावती या जिल्ह्याचा, त्याला मॅथचे जे प्रश्न पडले होते त्यापैकी काही प्रश्न पाहिले. येणाऱ्या पुढील लेक्चरमध्ये आपण जे उर्वरित प्रश्न आहेत देखील पाहणार आहोत. जर या व्हिडिओची तुम्हाला मदत झाली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही मित्रांचे जर पेपर बाकी असतील तर त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.